नमस्कार, मी जित रत्न. तुम्हाला माहित आहे का आज राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये पेट्रोलचे भाव का वाढलेत? त्यासाठी हा व्हिडिओ बघा. जाने का मकसद क्या था? मैंने जैसे कहा कि इटली जाने का उनका मकसद था कि 4 शिप्स जो भारत ने मेडिटेरियन से हायर किए थे वो इटली की गवर्नमेंट ने पकड़े हुए हैं। और इटली की गवर्नमेंट का सीधा सीधा पॉलिसी है कि हमारे यहाँ से कोई भी माल इजराइल को जाएगा नहीं, क्योंकि वो जेनोसाइड कर रहे हैं और इसलिए उन्होंने माल रोका है। अब भारत को ये डर है कि अगर इस बात को अगर दुनिया के सामने आ गई तो देश की छीतू तो होगी, लेकिन सरकार से पूछना भी शुरुआत होगा। और इसलिए इस बात को छुपाने के लिए वो विनती करने के लिए इटली के प्राइम मिनिस्टर के पास पहुंचे। ऐसी एक परिस्थिति है। मैंने जैसे कहा कि दूसरा, जिस कंपनी का अधिकारियों को जेल में भेजा है उसके पेपर्स किसी भारतीय को ना मिले, ये 2 चीजें के लिए उनका इटली दौरा असली था। ये नॉर्वे और हॉलंड जो है वो स्मोक स्क्रीन था। 2 दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन काही खळबळजनक खुलासे केले होते. भारतामध्ये इंधनची जी टंचाई निर्माण झालेली आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं परराष्ट्र धोरण हे कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलंय. आणि त्यासाठी त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीचा दौरा केला. परंतु या इटली देशामध्ये जाण्यामागचा नेमका उद्देश काय होता त्याचा खुलासा सुद्धा त्यांनी केलाय. भारताकडून इस्रायलला, म्हणजे आता जगभरामध्ये जे युद्ध सुरू आहे, इराण, इस्रायल आणि अमेरिका, यामध्ये भारताने इस्रायलच्या बाजूने भूमिका घेत इस्रायलला बॉम्ब निर्मितीसाठी मिलिटरी ग्रेडेड स्टील या उत्पादनाचं निर्यात केली आणि 4 जहाज भारतातून इस्रायलच्या दिशेने रवाना झाली. भारताने इस्रायलला मिलिटरी ग्रेडेड स्टीलचं जे उत्पादन निर्यात केलेलं आहे त्यातली 4 जहाजं ही इटलीच्या बंदरावर होती. आणि इटलीच्या बंदरावर असताना तेथील जी कामगार संघटना आहे जे आयात निर्यातीवर लक्ष ठेवून असतात, त्यातल्या एका संघटनेला भारतातून आलेल्या मालवाहतूक जहाजामध्ये हे मटेरियल असल्याचं समजलं. त्यांनी इटलीच्या सरकारवर दबाव टाकला आणि हा सर्व माल इटलीने त्यांच्या बंदरावर रोखून धरला. खरं म्हणजे ही गोष्ट उजेडात येऊ नये, भारतीय लोकांना ही गोष्ट लक्षात येऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताबडतोब इटलीचा दौरा केला. आपल्याला माहिती असेल की इटलीचा दौरा झाल्यानंतर माध्यमांमध्ये, समाज माध्यमांमध्ये मेलोडी आणि पंतप्रधानांनी जे चॉकलेट दिलं त्याची संबंध चर्चा 2 दिवस देशभरामध्ये रंगली. मात्र हे एक डायव्हर्जन होतं. डायव्हर्जन यासाठीचं होतं की मूळ मुद्द्याकडे कोणाचंही लक्ष जाऊ नये म्हणून हा खेळलेली एक चाल होती. यामध्ये काय झालं तर यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याकडे मागणी केली की जो माल बंदरावर इटलीने पकडलेला आहे तो सोडण्यात यावा. खरं म्हणजे इटली या देशाने या युद्धामध्ये इस्रायलच्या विरुद्ध भूमिका घेतलेली आहे आणि इटली हा देश पॅलेस्टाईनवर होणाऱ्या हल्ल्यांवर जे निष्पाप नागरिकांचा जीव जातोय त्यातल्या कुठल्याही जेनोसाईडला समर्थन करणार नाही अशी इटलीची भूमिका आहे. आणि त्यामुळेच या युद्धामधून युरोपीय संघ बाहेर पडला, त्यांनी अमेरिकेला साथ दिली नाही. परंतु स्वतःला विश्वगुरू म्हणवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेसमोर पूर्णपणे सरेंडर झालेले आहेत आणि डोनाल्ड ट्रम्पला खुश करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले. यातली अजून एक दुसरी धक्कादायक गोष्ट आहे की इटलीमध्ये मिटेनी नावाची एक केमिकल फॅक्टरी आहे. मिटेनी ही जी केमिकल फॅक्टरी आहे ती इटलीमध्ये पूर्णपणे बॅन झालेली आहे आणि त्या कंपनीचे अनेक प्रमुख लोक सध्या तुरुंगात आहेत. ही कंपनी भारतामध्ये आता लागणार आहे आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीमध्ये याचा प्लांट उभारला जाणार आहे. ही केमिकल फॅक्टरी जी आहे जी जगभरामध्ये बॅन करून विशेषतः इटलीने या संदर्भातल्या कायद्याअंतर्गत कारवाई करून ती बंद केली. त्या कंपनीचे सगळं रॉ मटेरियल, म्हणजे त्या कंपनीच्या मशिनरीज, त्या कंपनीसाठी लागणारी उत्पादन साधनं, ती सगळी आता भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये येणार आहेत आणि रत्नागिरीमध्ये हा प्लांट लागणार आहे. ही कंपनी भारतातील विवा लाईफ या कंपनीने ते इटलीतली मिटेनी कंपनीचे सगळं साहित्य हे ताब्यात घेऊन महाराष्ट्रामध्ये त्याची निर्मिती केली जाणार आहे. ह्या कंपनीबद्दलची माहिती समोर येऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा इटलीचा दौरा केल्याचा खुलासा या निमित्तानं झालेला आहे. आणि याचा इंधन दरवाढीशी किंवा भारतात आत्ता जो सगळा काही इंधनचा क्रायसिस सुरू झालेला आहे त्याची मागची कहाणी अशी आहे की ही घटना इराणला समजल्यानंतर इराणने
हॉर्मुझ खाडीतनं भारताला जो इंधन पुरवठा देण्यात येणार होता तो त्यांनी पूर्णपणे थांबवला, कारण या युद्धामध्ये भारताने इराणचा जो भारताचा पारंपरिक मित्र होता त्याची बाजू न घेता इस्रायलच्या बाजूने मिलिटरी साहित्य पुरवण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा फटका भारताच्या सर्वसामान्य नागरिकांना पडतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरेंडर झाल्यामुळे अमेरिका मोदींना पाहिजे त्या पद्धतीने वाकवत आहे, पाहिजे त्या पद्धतीने त्यांच्याकडनं काम करून घेत आहे. हे कशामुळे होतंय, का होतंय, याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला देणं गरजेचं आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खुलासा केल्यानंतर माध्यमांमध्येही, समाज माध्यमांमध्येही आणि जनतेमध्येही याविषयी चर्चा सुरू झालेली आहे. या सगळ्यांमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी इटलीतील मिटेनी कंपनी आहे, जिला विवा लाईफ कंपनीने खरेदी केलेली आहे, ती कंपनी आणि ज्या कंपनीने भारतातून इटलीमध्ये इस्रायलसाठी जे मिलिटरी ग्रेडेड बॉम्ब्स पाठवले आहेत किंवा मिलिटरी ग्रेडेड स्टील ज्याला आपण म्हणतो, कच्चा माल ज्यापासून बॉम्ब तयार केले जातात, ती पाठवणारी कंपनी ही लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज आणि विवा लाईफ कंपनी या दोघंही एकमेकांच्या सबसिडीज कंपनीज आहेत. त्याच्यामुळे या माध्यमातून भारत हा अमेरिकेसमोर आणि विशेषतः इस्रायल समोर सरेंडर करण्यात अमेरिकेला यश आलेलं आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं परराष्ट्र धोरण हे देशाला खड्ड्यात घालणारं आहे, अशी चर्चा आता लोकांमध्ये सुरू झालेली आहे. या निमित्तानं प्रकाश आंबेडकरांनी हा सगळा मुख्य विषय लोकांसमोर मांडलेला आहे. धन्यवाद.